Good morning to all of you. We have discussed in the solid state of the particles and the chapter we have the solid state and the solid state of the particle. Where the topic is the packing efficiency. And what is packing efficiency of the particles in the constituent particle present in the solid state? Solid जी state आहे त्या solid state मध्ये काय असतात the constituent particles are present. And this solid state of the particle, the 14 types of the Bravais lattice and the 7 types of the crystal. In the 14 types of the Bravais lattice is the simple cubic system, next is the body center cubic system, next is the face center cubic system. And this simple cubic unit cell or simple cubic system, we are the packing efficiency of the particles, the numbers of the particles present in the cubic system. म्हणजे जी जर सिंपल क्यूबिक युनिट सेल जर असेल तर त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल किती प्रेझेंट आहे अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दी पार्टिकल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थ काय होतो जर आपण त्याला जर म्हटलं की पॅकिंग इफिशियन्सी मीन्स क्षमता. ठीक आहे. एखाद्या याच्यामध्ये आपण जसं जर एक बॉक्स घेतला, ठीक आहे, जर मी या ठिकाणी जर हा बॉक्स घेतला, या बॉक्समध्ये या बॉक्सची किती क्षमता आहे की मी याच्यामध्ये किती चेंडू या ठिकाणी देऊ शकतो, किती बॉल या ठिकाणी ऑक्युपाय करू शकतो अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दिस बॉक्स. ठीक आहे. हा जर बॉक्स आहे, या बॉक्समध्ये किती या ठिकाणी बॉल्स या ठिकाणी आपण काय करू शकतो ऑक्युपाय करू शकतो. द मॅक्झिमम बॉल्स ऑक्युपाय दिस बॉक्स अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दिस बॉक्स. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर काय असेल युनिट सेल असेल, जर या ठिकाणी जर काय काढलेलं असेल दिस इज द युनिट सेल अँड युनिट सेल द मॅक्झिमम नंबर्स ऑफ दी numbers of particles occupy in this unit cell. या युनिट सेल मध्ये मॅक्झिमम नंबर्स ऑफ काय राहू शकतात पार्टिकल किती प्रेझेंट आहे अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दी पार्टिकल. आता या पॅकिंग इफिशियन्सी मध्ये मी जसा हा बॉक्स दाखवलेला होता, आता या बॉक्स मध्ये त्याची जसं की मी बॉल जर या ठिकाणी ऑक्युपाय करायचं झालं तर किती बॉल त्या ठिकाणी ऑक्युपाय करू शकतो अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे त्या बॉक्सची किती चेंडू त्या ठिकाणी बॉल ऑक्युपाय करण्याची क्षमता आहे अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दी पार्टिकल. म्हणजे काय म्हणताय हाऊ टू पार्टिकल इज पॅक टू इच अदर, पॅक टू टुगेदर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हाऊ टू पार्टिकल पॅक. ठीक आहे. काय करतो आहे त्याच्यामध्ये पॅक टुगेदर. म्हणजे त्या याच्यामध्ये आपण किती पार्टिकल त्या ठिकाणी पॅक करतो. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय हाऊ टू पार्टिकल पॅक टुगेदर. म्हणजे बॉक्स असेल तर त्या बॉक्समध्ये मॅक्झिमम नंबर्स ऑफ पार्टिकल किती ऑक्युपाय करू शकतो अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी अँड दॅट इज द व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा झाला कशाचा पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे. व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी is packing efficiency and this is the packing efficiency is equal to काय होतो the volume occupied by the particle. ठीक आहे. particle in the unit cell, particle occupies by the unit cell in a particle in the unit cell divided by the total volume occupied by the unit cell multiplied by 100. म्हणजे याच्यामध्ये फॉर्म्युला जर लिहायचा झाला पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell multiplied by 100. ठीक आहे. काय करायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल. म्हणजे जे पार्टिकल्स आहेत त्या युनिट सेल मध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाइज करत आहे आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम अँड दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द पार्टिकल. द पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइज बाय द पार्टिकल इन द युनिट सेल डिवाइडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इन मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं इन द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ ए मेटल क्रिस्टल इन द सिंपल क्यूबिक सिस्टीम. ठीक आहे. याच्यामध्ये सिंपल क्यूबिक सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी बघायची. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ ए मेटल बघा पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल इन सिंपल cubic
युनिट सेल. आता सिंपल क्यूबिक युनिट सेल जर असेल तर त्याच्यामध्ये त्याचं काय म्हटलेलं आहे की लॅकिंग प्रिन्शियल सेल ऑफ ए मेटल इन अ सिंपल क्यूबिक युनिट सेल. कोणती आहे? सिंपल क्यूबिक युनिट सेल्स आहे. आणि त्याच्यामध्ये मेटल जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ पार्टिकल किती ऑक्युपाय होऊ शकतात, तर त्याची किती क्षमता आहे ती आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला जर आपण युनिट सेल जर काढले, युनिट सेलमध्ये बघा की हे पार्टिकल्स आहे. वन ऑफ दी पार्टिकल, दिस इज द अनदर पार्टिकल, वन ऑफ दी पार्टिकल अँड दिस दे आर दी फोर पार्टिकल. युनिट सेलमध्ये आपण जो एक कॉर्नर जो काढलेला आहे या कॉर्नरमध्ये त्या आहेत पार्टिकल. हे फोर पार्टिकल्स काय करतात, इथे शेअर्ड विथ फोर कॉर्नर. आता याच्यामध्ये एका साईडला फोर कॉर्नर, दुसऱ्या साईडला दुसरे फोर ॲटम काय करतील, ऑक्युपाय दीज कॉर्नर अँड 1/8 कॉर्नर शेअर्ड विथ द 8 ॲटम. ठीक आहे. अँड दॅट द सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल जो प्रेझेंट राहतो त्याच्यामधला 1/8 कॉर्नर काय करतो, तो शेअर करतो. आता याच्यामध्ये बघा की आपण ही जी डायग्राम काढलेली आहे, याच्यामध्ये ही डायग्राममध्ये सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये फोर ॲटम पार्टिकल्स काढलेले आहे. पार्टिकल्स काय करत आहे या ठिकाणी, की त्याची रेडियस आहे आर. दिस इज द रेडियस आर. नेक्स्ट इज द रेडियस आर अँड दिस इज द रेडियस हाफ. अँड द नेक्स्ट इज द दिस इज द ए. ए मीन्स एग्ज लेंथ. काय आहे? एग्ज लेंथ. ठीक आहे. आता मला काढायचं आहे याच्यामध्ये नंबर 1 रेडियस. ठीक आहे. काय काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी, हर द रेडियस ऑफ ए स्फेअर. स्टेप नंबर 1 म्हणू आपण दिला. ठीक आहे. स्टेप नंबर 1 रेडियस ऑफ द स्फेअर. स्टेप 1 रेडियस ऑफ द स्फेअर. रेडियस ऑफ स्फेअर. स्फेअरची काय काढायची आहे तुम्हाला, रेडियस काढायची असेल तर रेडियस ऑफ दी स्फेअर. स्फेअरचं जर रेडियस या ठिकाणी 4 स्फेअर्स आहे. 4 स्फेअरचं जर रेडियस इन द एक्स लेंथ ए. एक्स लेंथ ए. ए इज इक्वल टू ट्वाइस आर. काय आहे? एक्स लेंथ ए इज इक्वल टू ट्वाइस आर because this is the numbers of the sphere is the 4 sphere and then the x length of the a is equal to twice r. किती आहे? रेडियस twice r आहे. and then the find out the radius r is equal to a by 2. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला रेडियस जे आहे ते किती मिळत आहे, r is equal to a by 2 and this is the equation number 1. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2. स्टेप 2 the volume of the sphere. find out the volume of sphere. Volume of the sphere. And this volume of the sphere, volume of sphere is equal to, formula क्या है volume of the sphere is equal to 4/3 pi and r cube. ठीक है. क्या है? 4/3 pi r cube. And next in the put of the substitute the value of the r in the equation number 1 in the equation number 2. याला equation number 2 जर दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. बघा 2 नंतर देऊ. त्याच्यामध्ये r ची व्हॅल्यू काय करू, सबस्टिट्यूट r. सबस्टिट्यूट इक्वेशन 1 यूज. ठीक आहे. इक्वेशन काय करायचं आहे, 1 जो आहे त्या अबाव इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. अँड देन द व्हॉल्यूम ऑफ द sphere is equal to 4/3. next is the pi and next is the r is equal to a by 2. काय आहे? a by 2 चा काय आहे, cube आहे. and next is the 4/3 pi a cube divided by, next is the 2 cube is equal to 8 and next is the 4 1 चा 1 and then 4 2 चा 8 and next is the equation is the pi a cube divided by 6 and this is the volume of the sphere. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द स्फेअर. त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्फेअर काय काढायचं आहे, स्टेप नंबर 3. स्टेप 3 टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फेअर and this the total volume of the sphere. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्फेअर काढायचं असेल तर आपली युनिट सेल कोणती आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. कोणती आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल. In the simple cubic unit cell, the numbers of the particle present in the simple cubic unit cell, the one of the particle should be present in the simple cubic unit cell because the 1/8 corner shared with the 8 atoms
is the 1 by 8 multiplied by 8 is equal to 1. The one of the particles present in the simple cubic unit cell and the total volume of the sphere, the numbers of the particle present in the simple cubic unit cell is the 1. ठीक है, simple cubic unit cell क्या है, the numbers of particle, simple cubic unit cell numbers of particle is 1. किती आहे त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ पार्टिकल 1 आहे. अँड देन द टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर, ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर इज इक्वल टू काय येणार त्या ठिकाणी पाय ए क्यूब डिवाइडेड बाय 6. म्हणजे याला जर आपण वळणी मल्टिप्लिकेशन केलं तर तीच व्हॅल्यू मिळणार. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर इज इक्वल टू पाय ए क्यूब डिवाइडेड बाय 6. अँड दिस इज द इक्वेशन नंबर, याला आपण इक्वेशन नंबर दिलं सेकंड, इक्वेशन नंबर 3. And next is the find out. स्टेप नंबर 2 आपण फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट काय करायचं आहे, स्टेप नंबर 3 टोटल व्हॉल्यूम ऑफ दी स्टेप नंबर 3 झालेले आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ दी स्फिअर. अँड नेक्स्ट इज द पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे, फोर्थ काय आहे, पॅकिंग इफिशियन्सी. आता बघा याच्यामध्ये हे मिटवून घे तुम्ही. लास्ट स्टेप इज द पॅकिंग इफिशियन्सी. Packing efficiency, and packing efficiency is equal to volume occupied by particle, volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell मल्टीप्लाय बाय 100. कितीने मल्टीप्लाय करतो, 100 ने. आता या ठिकाणी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन द युनिट सेल किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलेला होता, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलेला होता. याच्यामध्ये आपल्याला लास्ट जे इक्वेशन मिळालेलं होतं, इक्वेशन मध्ये होतं पाय ए क्यूब डिवाइडेड बाय 6. किती होतं, पाय ए क्यूब डिवाइडेड बाय 6. अँड देन डिवाइडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती आहे, ए क्यूब आहे. किती आहे, ए क्यूब. अँड नेक्स्ट मल्टीप्लाय बाय 100. कितीने मल्टीप्लाय करायचं आहे, 100 ने. a cube and a cube is the cancel, and next is the pi multiply by 100, pi multiply by 100 divided by 6. And next is the next मध्ये आपल्याला 100 multiply by pi ची व्हॅल्यू किती असते, 3.143, and then divided by is the 6. And next the equation, the value is the 43 or 42. अपन या ठिकाणी लिहितो 100 multiply by 3.143 divided by 6. And the next is the answer is the 52.36%. ठीक आहे, किती येत आहे या ठिकाणी 52.36%. the total volume occupied by the unit cell. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम किती आहे, तर टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय, ठीक आहे, किती ऑक्युपाय केलेला आहे, तर 52.36. किती, 52.36%. आता याच्यामध्ये 52.36% काय केलेला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे पुन्हा युनिट सेलने. म्हणजे एखादा मेटल असेल तर त्या मेटलमध्ये कोणती युनिट सेल असेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल जर असेल तर त्याच्यामध्ये वन ऑफ द पार्टिकल इज द प्रेझेंट अँड द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. म्हणजे एखादा बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये किती मॅक्झिमम नंबर्स ऑफ आपण काय करू शकतो, पार्टिकल्स ऑर द बॉक्स ऑक्युपाय करू शकतो. अँड दिस इज द मॅक्झिमम इफिशियन्सी. म्हणजे काय आहे त्याची पॅकिंग इफिशियन्सी. आता याच्यामध्ये एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं म्हणजे एम्प्टी किती आहे, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण व्हॉइड. तर 100 मधून आपल्याला काय करावं लागेल, 100 मायनस किती करावं लागेल, 52.36. ठीक आहे, किती आहे 52.36. अँड देन नेक्स्ट इज द 4, नेक्स्ट इज द 6 पॉइंट, नेक्स्ट 1 इन 7, next 1 in the 10, 6, 4. 47.64% काय राहील या ठिकाणी, एम्प्टी स्पेस. ठीक आहे, काय म्हणू आपण त्याला, एम्प्टी स्पेस. ठीक आहे, म्हणजे जर बॉक्स असेल तर त्या बॉक्स मध्ये जर सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर त्या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ती किती पॅकिंग इफिशियन्सी आहे त्याची, 52.36% ही पॅकिंग इफिशियन्सी आहे. आणि एम्प्टी स्पेस किती राहणार, तर एम्प्टी स्पेस राहणार 47.64.
47.64%. ठीक आहे, किती राहणार आहे या ठिकाणी 47.64% इज द एम्प्टी स्पेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे की सिंपल क्युबिक युनिट सेलचं काय काढायचं आहे, पॅकिंग इफिशियन्सी. हे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारणार, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ही आपल्याला व्हॅल्यू जी आहे पुन्हाची सिंपल क्युबिक युनिट सेल इन द टोटल वॉल्यूम ऑक्युपाइज इज द 52.36 and the empty space is the 47.64% is the volume is the voids. ठीक आहे, थँक्यू. अशा प्रकारे समोरचं आपण बघू पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दी बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल.